पक्षच पवारांचा आहे, अजितदादांचा पक्ष आहे. त्या पक्षाच्या उत्तराधिकारी सुनीत्रा वहिनी आहेत. आम्ही सर्वच्या सर्व आमदार सुनीत्रा वहिनींच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहोत. सातत्यानं ज्या काही अफवा किंवा ज्या आपल्या मीडियाच्या माध्यमातून बातम्या पेरण्याचं काम किंवा काही लोक जाणीवपूर्वक हे जे काही षडयंत्र आता करतायत, मला त्या सर्वांना सांगायचं आहे की आदरणीय सुनीत्रा वहिनींनी पक्षाची धुरा हातामध्ये घेऊन अवघ्या 3 महिन्याचा कालावधी देखील अजून पूर्ण झालेला नाही आहे. आज उपमुख्यमंत्री म्हणून देखील पदभार स्वीकारला आहे, सक्षमपणानं सांभाळत आहेत. अशा एका कर्तृत्ववान महिलेच्या पाठीमागं आपण सर्वांनी उभं राहायला पाहिजे का त्या सुनीत्रा वहिनींना टार्गेट करायचं हे आता आपण सगळ्यांनी ठरवावं. पण रोहित पवार असं देखील म्हणतात की आता कुठेतरी आलबेल पाहायला मिळत नाही राष्ट्रवादीमध्ये. आदित्य तटकरेंचं पद काढून जे आहे ते तुम्हाला मंत्रिपद करणार आहे. कधी मंत्रिपदाची शपथ घेणार तुम्ही? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय सुनीत्रा वहिनी ह्या आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आमची आता या आठवड्यामध्ये सर्व आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. त्या बैठकीमध्ये मी रोहितदादा पवार हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते व्हावे अशी मी मागणी आता करणार आहे. रोहितदादांनी मला असं वाटतं की त्यांनी त्यांच्या पक्षात काय सुरू आहे हे पाहायला पाहिजे. आमच्या पक्षात येऊन ढवळाढवळ करणं किंवा माहित्या काढत बसणं हे उपद्व्याप करण्यापेक्षा आपल्या पक्षातली आत्ताची जी काय परिस्थिती आहे, मागच्या काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवारसाहेबांच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीला सुद्धा रोहित पवारांना बोलवलेलं नव्हतं. हे का होतं आहे की ज्या दादांवरती आपण बेछूट पद्धतीनं हयात असताना आरोप केले ते दादा आज आपल्यात नाही आहेत. ती सहानुभूती कशी मिळेल? सुरुवातीच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल, प्रफुल्लभाईंना, तटकरे साहेबांना, भुजबळ साहेब, वळसे पाटील साहेब ह्यांना टार्गेट केलं गेलं. जाणीवपूर्वक बातम्या देणं, जाणीवपूर्वक प्रसिद्धीच्या माध्यमातून किंवा आपल्या माध्यमातून समाजामध्ये दुधा मनस्थिती निर्माण करायचं काम केलं. आणि त्यानंतर अलीकडच्या काळात पाहिलं तर सुनीत्रा वहिनी, पार्थदादा, जयदादा यांच्या बाबतीत आता ते बोलू लागलेत. याचा अर्थ स्पष्ट आहे. मी जे मागच्या आठवड्यात सांगितलं की रोहित पवार हे आता त्यांचा मतदारसंघ कर्जत जामखेड जो होता तिथनं उभे राहत नाही आहेत, तर 2029ला सुनीत्रा वहिनींच्या विरोधात काँग्रेस पक्षाकडनं बारामतीत उभं राहणार आहेत. हे परवाच्या त्यांच्या मुलाखतीतनं सुद्धा त्यांनी बोलून दाखवलं की भविष्यात जर आम्ही पवार विरुद्ध पवारसुद्धा लढू शकतो. म्हणजे हीच तुमची दादांच्या प्रती आस्था आहे का? दादा आपण पाहिलं तर दादा होते तेव्हा तुम्हाला वेगळी ताकद मिळायची. म्हणजे आता दादा नाहीत म्हणून तुमच्यावर टीका होती आणि तुम्ही भाजपमध्ये जाणार आहेत का? दादा नाही, दादांची ताकद नाही. 2019ला मी भाजपमध्ये होतो. मला आदरणीय दादांनी पक्ष प्रवेश करायच्या अगोदर उमेदवारी दिली आणि 2019ला रोहित पवार हे काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये होते, ते भाजपकडनं उमेदवारी मागत होते. 2022चा सुद्धा काळ मी तुम्हाला सांगतो, आठवणीत सांगतो की ज्यावेळेला शिंदे साहेबांनी बंड पुकारलं आणि त्यानंतरनं महाविकास आघाडीचं सरकार कोसळतं हे लक्षात आल्यावरती आम्ही दादांकडे गेलो. अजितदादांना सांगितलं की आपण सत्तेमध्ये राहणं गरजेचं आहे. उद्या महायुतीचं जर सरकार होत असेल तर आपण देखील त्यामध्ये सहभागी होऊ. तर आम्हाला आदरणीय दादांनी सांगितलं की तुम्ही पवार साहेबांची परवानगी आणा, आपल्याला महायुतीत जायचं आहे, भाजपसोबत जायचं आहे, तर तुम्ही आदरणीय पवार साहेबांची परवानगी संमती घेऊन या, मग मी नंतर त्या पुढं मी बोलणं करतो. तर याचं लिडिंग करायला किंवा याच्यात पुढाकार घ्यायला कोण होतं भाजपसोबत जाण्याकरता? तर पहिले रोहितदादा पवार आणि दुसरा सुनील शेळके. आम्ही दोघं त्यामध्ये लिडिंग करत होतो. जे सांगतात ना आम्ही विचारांचे वारसदार आहोत किंवा आम्ही दादांचे वारसदार म्हणून जे काय आता चित्र उभं करतायत, हे भाजपसोबत जाण्याचा प्रयत्न केला. भाजपसोबत जायला अनेकदा आम्ही बैठकाही केल्या. त्यामुळं मला असं वाटतं की आज सुनीत्रा वहिनींना, पार्थदादाला किंवा जयदादाला टार्गेट करू नका. माझी विनंती आहे रोहितदादाला की तुम्ही अशा व्यक्तींना टार्गेट करू नका की ज्या कुटुंबाचा, ज्या नेत्याचा आपला आधार तुटला किंवा आज आपल्यात नाही आहेत, त्या कुटुंबाच्या मागं उभं राहणं ही खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांची नैतिकता आहे. आज एका बाजूला तुम्ही दादांच्या प्रति प्रेम दाखवता आणि दुसरीकडे त्याच कुटुंबातल्या व्यक्तींना टार्गेट करता.
हे कितपत योग्य आहे? त्यांच्याकडून असंही म्हणलं की दुफळी कुठेतरी निर्माण झालेली आहे राष्ट्रवादी दोन्ही या पक्षामध्ये. आमच्या पक्षात दुफळी आहे, ती फळी आहे का 4 फळी, तुम्हाला काय करायचे? आम्ही आमच्या पक्षातले नेते, आम्ही आमच्या पक्षातले सर्व आमदार एकत्रितपणानं आहोत. त्यामुळे जाणीवपूर्वक अशा बदनाम्या किंवा अशा पद्धती स्टेटमेंट देणं बंद करावं. पक्ष सुनीत्राव, आता पक्ष कोणाचा? अजितदादांचा. कोण सांभाळते? सुनीत्रा वहिनी. आमच्या पक्षातलं कोणी बोलतं का येऊन की आम्हाला इथं न्याय मिळत नाही आहे किंवा आम्हाला विचारलं जात नाही? कोणी बोलतंय? रोहित पवारांवरती कोणी बोलतंय? कोणीच बोलत नाही. मग तुम्हाला बोलायचा अधिकार कोणी दिला आमच्या पक्षातल्या सगळ्या उचापत्ती करायचा? आमच्या पक्षात जे काय चाललं आहे ते आमचं सगळं व्यवस्थित आहे. आज पक्ष एक संघ राहत असताना सुनीत्रा वहिनींना प्रत्येकजण साथ द्यायची अशा पद्धतीची भूमिका घेऊन काम करतो आहे. कुणाला मंत्रिपद द्यायचं, कुणाचं काढायचं, आता हे ठरवायला लागल्यात.